पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। काल मोदींचं स्वागत हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि धर्मगुरू पोप यांच्या स्वागताप्रमाणे मोठे जल्लोषात करण्यात आलं। विशेष म्हणजे 15 मिनिटात मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 3 वेळा गळाभेट घेतली आहे। यानंतर मोदींनी ॲग्रिकल्चरल फार्म पाहिला। यानंतर मोदींसाठी खास जेवणाची सोयही करण्यात येणार होती। आज ते इस्रायलमधील भारतीयांसमोर भाषण करणार आहेत। इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इस्रायलमध्ये स्वागत है मेरे दोस्त असं म्हणत खास हिंदीतनं पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं। ברוך הבא לישראל, ראש ממשלת הודו, ידידי נרנדרה מודי. My friend Prime Minister Narendra Modi, welcome to Israel. आपका स्वागत है मेरे दोस्त। तर पंतप्रधान मोदींनी हिब्रू भाषेमध्ये इस्रायलच्या पंतप्रधानांचे आभार मानले। Prime Minister Netanyahu, ladies and gentlemen, Shalom, Leklam, Anisemia Mayot, Lehiat Po. It is my singular honor to be the first ever Prime Minister of India to undertake this groundbreaking visit to Israel. भारत आणि इस्रायल यांच्यासमोर दहशतवादाचं समान आव्हान आहे। त्यामुळे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी एकत्र यायला पाहिजे असं मत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केले आहे। मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले। यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही, विज्ञान तंत्रज्ञान तसंच भारतीय परंपरांचं देखील तोंड भरून कौतुक केलं। We also face common challenges, and the first of it is to defeat the forces of terror that rampage through the world and threaten both our countries. So we must stand together in this battle, much as we work together to perfect the future. Prime Minister, we share a bond of democracy and creativity, a deep respect for the past, a boundless optimism for the future. And it's in this spirit, my friend Narendra, in this spirit of close cooperation and deepest friendship, that I welcome you here to our home in Jerusalem. Welcome, friend. Thank you. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरही H-1B व्हिसावर तोडगा निघू शकलेला नसला तरी आधीच्या तुलनेत भारतीयांचा अमेरिका प्रवेश काहीसा सोपा होण्याची शक्यता आहे। कारण अमेरिकेने भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या कमी धोकादायक प्रवाशांच्या यादीत स्थान मिळणार आहे। यामुळे अमेरिकेतल्या 53 विमानतळांवर भारतीयांना कस्टमच्या चौकशीशिवाय प्रवेश मिळणार आहे। पण हाताचे ठसे, पासपोर्ट आणि इतर आवश्यक कागदांची पूर्तता करणं बंधनकारक आहे। भारत चीन यांच्यामधल्या तणावाच्या परिस्थितीत आता चीनने हिंदी महासागरामध्ये युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केली आहे। या महासागराच्या काही भागात चीनी युद्धनौका पाहिल्या गेल्या आहेत। यासोबत भारत चीन सीमेवरही तणाव वाढला आणि भारतीय सैन्य सतर्क आहे। मोदींच्या भारत अमेरिका भेटीनंतर भारत चीन संबंधात तणाव निर्माण झालाय। त्यानंतर चीनकडूनही पावलं उचलण्यात आली। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका खासगी बसमध्ये प्रवास करताना युवतीशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ व्हायरल झाला। रवींद्र बावनथडे यांनी नोकरी आणि लग्नाचा आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केलाय असा दावा पीडित मुलीने केलाय। 3 दिवस उलटल्यानंतरही गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही। आपणच मारहाण केलीच नाही, केवळ कॅमेरा बाजूला सरकवण्यास सांगितल्याची सारवासारव आता विठ्ठल पाटील यांनी केली आहे। पोलिसांच्या कारवाईत कोणतीही हस्तक्षेप केला जाणार नाही आणि तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाईचं आश्वासन खरं तर रणजित पाटलांनी दिलं होतं। मात्र अजूनही विठ्ठल पाटील यांच्यावर साधा गुन्हाही दाखल झाला नाहीये। विठ्ठल पाटील यांनी मूर्तिजापूरमधील देशमुख महाविद्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे मोठी खळबळ उडाली। मारहाण झालेली नाही,
एवढंच मला सांगायचं आहे, माझा हात दिसतो तो आठवले जो मुख्याध्यापक होता तो मोबाईलवर फोटो काढून आला होता. त्याला म्हटलं तर काय बाबा हे फोटो काढायचं काय काम आहे, त्याच्यामुळे तो माझा हात दिसतो. तुम्ही कॉलेजमध्ये घुसल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? ते राठोड जे शिक्षणाधिकारी मधले कर्मचारी होते ते म्हणत आम्हाला काहीही सापडलं नाही, म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही चौकशी करा. तेव्हा गेटमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा हेडमास्टरचं काम होतं की तुम्ही येऊ नका असं म्हणायचं. मी गेलो नसतो. त्याच्यामुळे आणि हे शाळेची इमारत किंवा शाळा हे सार्वजनिक इमारत आहे, तिथे कोणालाही बंदी करता येत नाही असं मला वाटते. महाराज विठ्ठल पाटील प्रकरणात राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय. विठ्ठल पाटलांनी असं करणं योग्य नव्हतं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच असं वक्तव्य फुंडकरांनी केलंय. हे योग्य नाही, एवढ्या मोठ्या वयस्क माणसानं करणं हे योग्य नाही आहे. कायदे खूप आहेत या देशामध्ये, कुणावरही कायद्यानं कारवाई करता येते, कुणाच्या अंगावर हात टाकण्याचा कुणालाही अधिकार नाही. जर एफआयआर रजिस्टर झाला असेल तर गुन्हा दाखल होणारच आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये चक्क मुंबईतल्या रहिवाशांचा समावेश असल्याचं समोर आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली, पण त्यात मुंबई शहरातल्या 694 आणि मुंबई उपनगरातल्या 119 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईत अशी शेती करून थकबाकीत गेलेले शेतकरी नक्की कोण असा सवाल समोर आलाय. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवरील शेतकरी आंदोलनाला आजपासून मध्य प्रदेशातल्या मंदसौरपासून सुरुवात होतीये. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहोचेल. दिल्लीत पोहोचल्यावर 18 जुलैला जंतर मंतरवर देशभरातल्या शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलंय. भायखळा महिला जेलच्या कारभाराचा पर्दाफाश झालेला आहे, कारण मंजुळा शेट्टींचा मृत्यू अनन्वित छळ आणि मारहाण केल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. मंजुळा शेट्टींचा शवविच्छेदन अहवाल माझाच्या हाती लागलाय, त्यात गंभीर बाबी समोर आल्या. विशेष म्हणजे मंजुळा शेट्टींच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील आढळल्या आहेत. आम्ही आता 2-4 दिवसापूर्वी कामला गेलेलो, तिथे ते आम्हाला जरा असं उडवडीची उत्तरं देत होते, पण हे ज्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टने प्रकरण उजेडात आलेलंच आहे. तर आता त्यांनी मारझोड करून अमानुषपणे मारलेलंच आहे. तर त्या आरोपींना कठोरात कठोर सजा होऊन त्यांना फासावरच लटकवावं, हीच आमच्या मंजुळाच्या आत्म्याला शांती मिळेल. ऊसाला चांगला भाव देतील त्यांना ऊस मिळेल आणि जे चांगला भाव देणार नाहीत त्यांना बांबू मिळेल अशा शब्दात अजित पवारांनी भाषणामध्ये आपल्याच नेत्यांवर टीका केली आहे. सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. आता ते कसं कोण कोण करते ते बघू. जे करतील त्याला ऊस मिळेल, जे नाही करणार त्याला बांबू मिळेल. म्हणजे पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सावंत समितीच्या बैठकीला दांडी मारली. आता 21 जुलै रोजी होणाऱ्या समितीच्या बैठकीला सदाभाऊ आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य आणि समितीचे प्रमुख दशरथ सावंत यांनी दिलाय. मी अनेक वेळा वारंवार सांगितलेलं आहे की मला चळवळीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करायचं आहे. तुम्ही माझ्या हाताला धरून मला बाहेर काढू नका, परंतु मला बाहेर काढण्यासाठी काही कुलुप्त्या लढवल्या जात असतील तर हे योग्य नाही आहे. मुंबईतल्या उड्डाणपुलाखाली गाडी पार्क केली की तुम्हाला दंडाची पावती फाडावी लागेल, कारण मुंबईतल्या उड्डाणपुलाखालची जागा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. आधीच मुंबईत पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असताना राज्य सरकारने घेतलेल्या पवित्र्यामुळे मुंबईकरांना चांगलाच धक्का बसलाय. नागपूरमध्ये काल रात्री एका कारने अचानक पेट घेतला. अलंकार टॉकीज चौकातली ही घटना आहे. गाडीच्या बोनेटमध्ये लागलेली आग हळूहळू वाढत गेली आणि त्यात संपूर्ण कार भस्मसात झाली.
सुदैवाने वेळीच कारमधील प्रवाशांनी बाहेर पळ काढल्यानं अनर्थ टळलाय। या घटनेमुळे रात्री काही काळाकरता वाहतुकीचा खोळंबा झाला होता। शेवटी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली आहे। नोटाबंदीनंतर काही कारणास्तव 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बँकेत जमा केल्या नसतील तर आता आणखी एक संधी मिळू शकते, कारण सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला खडे बोल सुनावत जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी देता येऊ शकते का या संदर्भात विचारणा केली आहे। केंद्राला आणि रिझर्व्ह बँकेला आपलं मत मांडण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। विशेष म्हणजे परभणीतल्या 2 शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे देशवासियांना जुन्या नोटा जमा करण्याची संधी मिळू शकते। अचल कुमार ज्योती यांची देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून घोषणा करण्यात आली आहे। सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी 6 जुलैला निवृत्त होत आहेत। त्यांच्या निवृत्तीनंतर अचल कुमार ज्योती पदभार स्वीकारतील। अचल कुमार ज्योती गुजरात कॅडरचे IAS अधिकारी आहेत। हे देशाचे 21वे मुख्य निवडणूक आयुक्त असतील। विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। वस्तूंवर सध्या ज्या किमती आहेत त्या जुन्या कर प्रणालीनुसार आहेत, त्यावर पुन्हा जीएसटी लावला जातोय। मात्र व्यापारी वस्तूवर जीएसटीनुसार स्टिकर लावूनही वस्तूंची विक्री करू शकतात असं सरकारने स्पष्ट केलंय। महसूल सचिव हसमुख अधिया यांनी जीएसटी नंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली। वस्तूवरील छापील किंमत म्हणजे MRP मध्ये सर्व प्रकारच्या करांचा समावेश असतो। त्यावर पुन्हा जीएसटी स्लॅब प्रमाणे कर लावला तर ती वस्तू आणखी महाग होईल। त्यामुळे व्यापारी वस्तूंवर नव्या किमतीसह स्टिकर लावून विक्री करू शकतात असं सरकारने स्पष्ट केलंय। महिला विश्वचषकामध्ये मिताली राजची टीम आज श्रीलंकेशी भिडणार आहे। महिला ब्रिगेडने इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला सलग 3 सामन्यामध्ये धूळ चारली आहे। आज श्रीलंकेला हरवत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी भारताला आहे। डर्बीच्या काउंटी ग्राउंडवर हा सामना खेळवला जाईल। मराठमोळी स्मृती मानधना, पूनम राऊत यांच्यासह कर्णधार मिताली राज, एकता बिष्ट, हरमनप्रीत कौर आणि झुलन गोस्वामी यांच्या खेळाकडे सगळ्यांच्या नजर आहे। अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी हिने पती गौरव गुप्ता याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। करिअर सोडण्यासाठी सासरची मंडळी बळजबरी करत असल्याचा आरोप मंदानाने केलाय। तसंच जुहू इथल्या राहत्या घरात बंदी बनवून ठेवल्याचंही तिचं म्हणणं आहे। सध्या हे प्रकरण न्यायालयात गेले आणि कायद्याप्रमाणेच पुढच्या सर्व गोष्टी होतील। मूळची इराणी असलेली मंदाना बिग बॉसच्या 9व्या सीझनची स्पर्धक होती। अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच दुसऱ्यांदा गोड बातमी देणार असल्याची चर्चा आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहिदची पत्नी मीरानेच याबद्दलची माहिती दिली। शाहिद आणि मीराला पहिली मुलगी आहे आणि तिचं नाव मिशा आहे। अक्षय कुमारच्या नमस्ते लंडन सिनेमाच्या सिक्वेलची जोरदार तयारी सुरू आहे, पण सिक्वेलमधनं खिलाडी कुमारने काढता पाय घेतलाय। अक्षय सध्या टॉयलेट एक प्रेमकथा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे। शिवाय आगामी 2.0 सिनेमाचं शूटिंगही सुरू आहे। त्यामुळे नमस्ते लंडनच्या सिक्वेलसाठी त्याच्याकडे वेळच नाहीये। त्यामुळे कोणतंही आश्वासन न देता अक्षयने सिनेमाला नकार दिल्याचं समजतंय। आता अक्षय कुमारच्या जागी अर्जुन कपूरची या सिनेमात वर्णी लागण्याची शक्यता आहे। सलमान खान आणि त्याच्या हातातलं ब्रेसलेट हा नेहमी कुतूहलाचा विषय असतो, पण सलमानच्या हातातले ब्रेसलेट आता गायब झालंय आणि या ब्रेसलेटची जागा घेतली आहे ती गळ्यातल्या लॉकेटने। सलमानसाठी हातातलं ब्रेसलेट फारच लकी होतं, मात्र ट्यूबलाईटच्या अपयशानंतर सलमानने हे लकी चार्म असलेलं ब्रेसलेट काढल्याची चर्चा आहे। अपकमिंग मुन्ना मायकल सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या डान्सचे धडे गिरवतोय। या सिनेमासाठी नवं गाणं स्वॅगसाठी तो हा डान्स शिकतोय। या गाण्यात बॉलिवूडचा डान्सिंग किंग टायगर श्रॉफ सोबत तो स्टेज शेअर करणार आहे। अभिनयाचा हुकमी बादशाह असणारा नवाजला डान्स फारसा जमत नाही, त्यामुळे मुन्ना मायकल सिनेमा त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक आहे। कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या आयुष्यावर बेतलेल्या डॅडी सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। हा सिनेमा 21 जुलैला रिलीज होणार होता, मात्र आता नव्या तारखेनुसार तो 8 सप्टेंबरला रिलीज होईल। यशराज बॅनरने आगामी सुई धागा मेड इन इंडिया या सिनेमाची घोषणा केली आहे। खास बात म्हणजे वरुण धवन आणि अनुष्का शर्मा ही जोडी पहिल्यांदाच सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येते। शरद कटारिया सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे आणि मनीष शर्मा सिनेमाची निर्मिती करणार आहे। पुढच्या वर्षी 18 जानेवारीला सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल, तर 2 ऑक्टोबर 2018ला हा सिनेमा रिलीज होणार आहे। चीनमध्ये 11 प्रांतांमध्ये जोरदार पावसामुळे आलेल्या पुरामुळे हाहाकार माजलाय आणि 56 जण ठार झाले आहेत। बेपत्ता लोकांची संख्या 22 आहे आणि एकूण 27,000 घरं कोसळली आहेत। एकूण 37,000 घरांचं मोठं नुकसान झालंय। 29 जूनपासून पडलेल्या पावसाने दरडी कोसळले असून झेजियांग, अनहुई, जियांगझी, हुबेई, हुनाम, ग्वांगडॉंग, चोंगविंग, सिचुआन, ग्विझाऊ, युनान आणि ग्वांगझी झुआंग या स्वायत्त प्रदेश येथे मोठी हानी झाली आहे, असं नागरी कामकाज विभागाने म्हटलेलं आहे।
इराकमधील मोसूल शहरात इराकी फौजांनी मोसूल शहराचा बराचसा भाग ताब्यात घेतलाय, तसंच आयएसला तिथून हुसकावून लावण्यात बऱ्याच अंशी यश आलंय. शहरातील मुख्य इस्पितळावर आता इराकी फौजांनी ताबा मिळवला आणि आयएसचा ध्वज काढून इराकचा राष्ट्रध्वज या इस्पितळावर फडकवण्यात आलाय.